नमस्ते रेणुकाजी. मी अश्विनी देवळे केनेकर फ्रॉम लायका गोल्ड रेडिओ आणि तुमचं नमस्कार. खूप खूप स्वागत आहे लंडनच्या आमच्या लायका गोल्ड रेडिओमध्ये. अगं थँक आई यू. धन्यवाद. हो. येस. सो आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि खूप काहीतरी वेगळं विषय तुम्ही घेऊन आला आहात, सगळे ऑडियन्सेस करता. झी5 ओ-टी-टी वेब सीरीजसाठी हा जो तुमचा कॅरेक्टर आहे आणि ही वेब सीरीज आहे, याच्याबद्दल हो. जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. "अगं आई अहो आई" ही झी5 ग्लोबलवर आपल्याला बघता येईल वेब सीरीज आणि त्या वेब सीरीजची लेखिका आहे कल्याणी पंडित. ही तिची हं, संकल्पना आहे. तिने पूर्ण डायलॉग्स आणि पटकथा सगळं तिने लिहिलंय आणि वरुण नार्वेकरनी डिरेक्ट केलंय. वरुण नार्वेकर अत्यंत हुशार आणि संवेदनशील डिरेक्टर्स मधला एक आहे मराठी चित्रपटांचा. त्यामुळे हं, त्यांनी जेव्हा ही मला ऐकवली की हं, अशी-अशी आम्ही मालिका करू इच्छितो म्हणून. तर हं, मला इतकी ती आवडली कारण ह्या गोष्टी फार कमी बघितल्या जातात. हल्लीच्या वातावरणात आपण जेव्हा कुठलंही म्हणजे ओ-टी-टी असेल तर त्याच्यामध्ये जरा आपला कल हिंसेकडे जास्त असतो आणि कट कारस्थान आपल्या नॉर्मल टेलिव्हिजनवर जरा जास्त भर त्याच्यावर असतो. पण ह्या हं, हं, नात्यांची जी सुंदरता आहे आणि त्याच्यातले जे छोटे-छोटे असे पैलू आहेत, ते हं, उजागर करणारी अशी ही वेब सीरीज मला खूपच आवडली. आणि हं, मग जेव्हा मला कळलं, की त्याच्यामध्ये निर्मिती आहे आणि प्लस ऋता आहे, तर मला कास्टबद्दल पण खूप अपेक्षा होत्या, की मस्त होईल ती. आणि हं. तसंच झालंय कारण आम्हाला खूप सुंदर असा रिस्पॉन्स मिळालाय त्याचा आणि करताना पण खूप आनंद झाला. हो आणि आय वॉज लकी इनफ टू गेट अ ग्लिम्प्स ऑफ द सीरीज आणि व्हॉट वाज दॅट फर्स्ट थिंग जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचली आणि लाइक आय विल डू दिस. अं, मला एकतर एक अभिनेत्री म्हणून आणि एक एक महिला म्हणून अं, ज्या महिला कॅरेक्टर्समध्ये काही अं, उतार-चढाव असतील, छोटे न्यूअन्सेस असतील, ते करायला खूप आवडतं. कारण आता ह्या वयात मला वेगवेगळ्या आया किंवा सासवा असेच रोल्स मिळणार आहेत. त्याच्यात सुद्धा काय असा फरक असेल किंवा काय फरक मी करू शकते, ज्याच्यामुळे एक नाविन्य दिसेल लोकांना, असं मला वाटतं. आणि प्लस ते फायनली जो संदेश आहे, तो मला पटण्यासारखा आहे की नाही, हे पण माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. सो ह्या 2-3 गोष्टी मी बघितल्या आणि त्या जी तिची म्हणजे ऋताची आई दाखवली आहे. ह्याच्यात श्रेयाची आई जानकी. ती अत्यंत अशी शिस्तीची, कडक शिस्तीची शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि प्लस थोडंसं ते जे डिसिप्लिनचं वातावरण आहे, ते घरी सुद्धा असणारी एक आई आहे. नाही ती अशी खूपच अशी अरे इतकी गोड आणि इतकी म्हणजे अशी सगळं सामावून घेणारी असं काही नाहीये तिचं. ती तिच्या मुलीबरोबर अत्यंत शिस्त पाळून आणि मला असं वाटतं, की मराठी परिवारांमध्ये हे आपण खूप बघतो, की अशी शिस्त असते नॉर्मली त्या घरांमध्ये. तर ती महत्वाची वाटणारी आई आहे. आणि मग नंतर तिची एकुलती एक मुलगी जेव्हा लग्न करून जाते आणि जेव्हा तिचं आणि तिच्या सासूचं इतकं सुंदर नातं घडून येतं. कारण सासू इतकी गोड मनाची आहे. तर त्याच्यामध्ये आनंद सुद्धा आहे, की अरे आपल्या मुलीला काय सुंदर सासर मिळालं आणि किती समजून घेणारी माणसं मिळाली. पण ॲट द सेम टाईम थोडीशी ईर्ष्या, की अरे आता माझी काहीच गरजच नाहीये का हिला आयुष्यात? यू नो आणि माझं काय स्थान आहे आता? राइट. त्यामुळे सगळंच अगदी ती म्हणजे माझं न ऐकता सासूबाईंनी काहीही सांगितलेलं तिला चालतं आणि ती ऐकून घेते. आणि माझ्या बाबतीत मात्र ती म्हणजे काही गोष्टी अजिबातच ऐकत नाही वगैरे. तर अशा गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर ते छोटे-छोटे जे न्यूअन्सेस आहेत ना, की कुठल्याही कॅरेक्टरमध्ये तर ते करण्यात पण खूप मजा येते. कारण एक सरधोपट नसतं ते मग, की "अरे हां, छान आई आहे." असं नाहीये ते. त्यामुळे मजा आली करायला खूप. आणि ऋतासोबतची तुमची जी केमिस्ट्री आहे, की आई आणि लेक, हे करताना पहिले डेफिनेटली आपण जेव्हा कुठल्याही कॅरेक्टरमध्ये जातो, तेव्हा आपले जे को ॲक्टर्स आहेत त्यांच्यासोबत आपण एक बॉन्ड डेव्हलप करतो. तर ऋता हो. आणि तुमचं केमिस्ट्री बनण्यामध्ये काही स्पेशली असं झालं, की यू स्पेंड टाईम टुगेदर बोथ ऑफ यू. वी आर ॲक्टर्स सो डेफिनेटली वी अंडरस्टँड, की आपण जेलअप होऊन जातो प्रोफेशनल हो. लेव्हलवरती. हे इतकं गोड आणि सुंदर नातं आहे. तर व्हॉट डिड यू डू विथ दॅट? मला इनफॅक्ट वाटतं, की आम्हाला
दुसरी बरोबर जे सीन्स ज्याच्यामध्ये तिला थोडंसं माझ्या बाबतीत खेकसायचं होतं किंवा वाईट वागायचं होतं थोडंसं, ते करताना तिला खूप जास्त अभिनय करावा लागला. कारण आमचं ट्युनिंग ऑफ स्क्रीन इतकं गोड होतं. ती अजूनही मला आईच म्हणते. म्हणजे आम्ही हं, एकमेकीं बरोबर म्हणजे इम्प्रोव्हाईज करताना किंवा ज्या पद्धतीने वरुणने ते सीन्स पण करून घेतले आमच्याकडून. हं, पूर्ण सीन्स एका टेकमध्ये आम्ही करायचो. त्यामुळे हं, त्याच्या हं, आधीच्या ज्या रिहर्सल्स आहेत किंवा देवाण-घेवाण आहे, त्याच्यामुळे हं, आपली जवळीक वाढते. आणि ती इतकी भोळी मुलगी आहे. मी काय सांगू, ऋता म्हणजे ना, हं. अशा अनेक मुली आहेत ज्या खूप सुंदर दिसतात आणि मग त्या दिसण्यावरच सगळं निभावून जातात. तशी ती ॲक्ट्रेस नाहीये. तिला सतत धडपड तिची असते, की आपण काहीतरी छान करायचं, आपल्यामध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट असली पाहिजे आणि ती तिच्या दिसण्याकडे तेवढं म्हणजे अशी शी इज व्हेरी कॅज्युअल अबाउट इट. आणि हं, हं, मला हं. तिचा जो म्हणजे त्याच्यामधला जो ज्या जिद्दीने ती मेहनत करत होती आणि हं, खूप गुणी मुलगी आहे ती. वागायला, बोलायला पण फार हं, सुरेख मुलगी आहे. त्यामुळे हं, इतकी मजा आली ना काम करताना तिच्याबरोबर. ते सगळे हं, हं. सीन्स ॲक्चुअली फक्त आम्ही दोघीच आहोत. यू नो येस, बराच येस. काळ आम्ही दोघीच असतो आणि त्याच्यामध्ये ते जे देवाण-घेवाण त्याचा हं, आनंद आहे ॲज ॲक्टर्स, हं, हं, तो हं. पूर्णपणे आम्हाला अनुभवायला मिळाला आणि इट वाज ग्रेट वर्किंग विथ हर. आय लव्ह हर. आय एम शुअर म्हणजे अ, एक प्रेक्षक म्हणून मी जेव्हा बघितलं तुमचे दोन्ही कॅरेक्टर्स आणि जेव्हा माय-लेकीचं ते संभाषण असतं, तो इझीनेस इतकं तुम्ही हो. म्हणजे एका फ्लोमध्ये आणि इतकं स्मूथली आणलं, की खरं येस. हे आपण रिअल लाईफमध्ये काहीतरी घडतंय का? असं वाटायला लागतं ती गोष्ट. आणि तुमची जी तुला घालमेल माहितीये का? होती. ते हं, ॲक्चुअली मी म्हणेन की वरुणमुळे. कारण वरुणनी ज्या पद्धतीने ते पिक्चराइज केलंय ना, हां. एकतर कॅमेरा आमच्या अमोल च्या खांद्यावरून जो सी आहे आमचा, येस, त्याच्या येस. खांद्यावरून उतरलाच नाहीये. तो सतत आम्हाला अशा पद्धतीने फॉलो करत होता, जणू काही टू मेक द ऑडियन्स द सेंटर ऑफ इट. की जणू काही आपण त्या घरात बसून हे सगळं अनुभवतोय. सो हां, मला हां. वाटतं की एक्झॅक्टली. सो apart from the characters being relatable and the dialogues being very, real, येस. even emotions being real, apart from that, मला वाटतं की ही जे प्रेझेंटेशनची एक पद्धत वरूननी विचार करून केली होती, ती त्यांनी ते जास्त अजून लोकांपर्यंत पोहोचलं, ती भावना पोहोचली. डेफिनेटली मॅम. म्हणजे ॲज अ प्रेक्षक मी जेव्हा बघते आणि मराठीमध्ये आपल्याकडे वेब सीरीज असू दे, नाटकं असू दे, सिनेमे असू दे, भरपूर एक्सपेरिमेंट होत आहेत. आणि हो. नेहमी म्हणजे आता इकडे लंडनमध्ये जेव्हा मी एक थिएटर आर्टिस्ट आहे, मी पण एक ॲक्टर आहे. तर मला जेव्हा इथले लोकं जेव्हा भेटतात, तर ते म्हणतात, की तुमची मराठी इंडस्ट्री ना खूप सुंदर काम करते आणि खूप एक्सपेरिमेंट करते. तर हो. आता तुमची जी घाळमेळ होती ना, की माझी मुलगी आहे आणि सासूला एवढं इम्पोर्टन्स देते, अगं आई वगैरे करते आणि एक आई म्हणून तुम्ही जी तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय ड्युरिंग हो. दॅट संभाषण सुद्धा. हो. तर तुमचे जे एक्सप्रेशन्स आणि ते एव्हरीथिंग गोज टुगेदर सो वेल, की थँक 2 मिनिटं म्हणजे असं वाटतं, की बिकॉज वी ऑल हॅव चिल्ड्रन इन अ लाईफ आणि उद्याला माझी या. मुलगी तिच्याशी वागतेय, की तिच्या हो. सासूला एवढं महत्त्व देते, तर कुठेतरी ॲज अ आई म्हणून थोडीशी मी इन्सिक्युअर होणार. होणार. इतकी सुंदर तुम्ही ती इन्सिक्युरिटी दाखवली आहे थँक यू. त्याच्यामध्ये. आय एम शुअर ती सहज सुद्धा येते आयुष्यामध्ये. पण कॅमेरासमोर सुद्धा आपण कारण ती आईची भूमिका आहे. नॉट ॲज हो. रेणुका शहाणे, बट द मदर हो. इन रेणुका शहाणे. हाऊ ब्युटिफुली यू हॅव प्रेझेंटेड दॅट. व्हॉट वर थँक यू यू सो मच. त्यावेळेला काय वाटत ते होतं नेमकं? ॲक्चुअली मला असं वाटतं ना, की ते स्वतःला खूप समजावायला लागलं मला. कारण मी अ, अ, खऱ्या आयुष्यात मला असं वाटतं, की खूप ओपन माइंडेड आहे. म्हणजे माझ्यामध्ये इफ आय मे से सो ईर्ष्या थोडीशी कमीच आहे. ते आय लाइक आय एम शुअर विथ युअर स्माईल ना असं वाटतच नाही, की तुम्ही कुठे इन्सिक्युअर व्यक्तिमत्व असाल. यू आर एक्झॅक्टली. सो कारण मला असं आवडतं. लोकांचं चांगलं झालेलं आवडतं. हां. त्यामुळे हे आणणं ना, ते थोडेसे असे जे हे आहेत, की त्याच्यामध्ये फक्त की एक एक्सप्रेशन आपण ड्रॉप करतो, की आपण एक हं. उत्साह आणि तो थोडंसं असं हसू कमी होतं. तर ते तेवढंच ॲक्चुअली आहे आणि ते तेवढंच वरूणला अपेक्षित होतं. मला वाटतं, की मी पूर्णपणे डिरेक्टरची ॲक्टरच आहे. आय गिव्ह मायसेल्फ कंप्लीटली ओपन, की तो कधी-कधी अनेकदा म्हणायचं, की नाही हे थोडंसं अति होतंय किंवा हे. तो बॅलन्स जो आहे ना, तो राखणं हे त्यांनी इतकं उत्तमरित्या केलं,
की म्हणजे मी अगदी झोकून देऊन काम करू शकले असते. मी त्या हं, हं, हं. टोकापर्यंत पण नेऊ शकले असते, की अरे मला हे अजिबातच आवडलेलं नाहीये हं, हं, आणि हं, हं. मी असंही करू शकले असते, की अरे वाह! वाह! किती छान चालू आहे वगैरे. पण हं, हं. त्याच्यातला जो मध्यबिंदू आहे, जो अपेक्षित होता, बॅलन्स तुम्ही खूप सुंदर. तो येस. नाही मी हे वरुणला श्रेय देईन त्याचं. कारण त्यांनी ते अगदी परफेक्टली ते तसे योजले होते शॉट्स, की बाबा हं. पात्र जातात त्याच्यानंतर माझी काय प्रोसेस आहे ती कळते. ते दरवाजा करेक्ट. बंद होता तिचं एक्सप्रेशन काय आहे त्याच्यावरून ते कळतं. त्याच्यामध्ये हं, भाषेची गरजच नाही किंवा डायलॉग्सची गरज नाही. तर ह्या हं, गोष्टी ज्या आहेत ना, जागा त्या त्यांनी खूप सुंदर शोधल्या आहेत आणि हं. कल्याणीनी खूप सुंदर लिहिलंय. त्यामुळे ते सोपं गेलं. म्हणजे ते त्याच्यामध्ये मी ॲक्चुअली माझ्या आईबद्दल विचार करत होते. मी हं, जेव्हा हं. हे केलं तेव्हा, की माझं आणि माझ्या आईचं इतकं घट्ट नातं आहे. हं. आणि माझं जेव्हा राणाजींशी लग्न झालं, तेव्हा एक अत्यंत वेगळ्या संस्कृतीमध्ये मी गेले. त्यामुळे एक बराच मोठा काळ त्या संस्कृतीशी अ, म्हणजे एक ॲडजस्ट करण्यात माझा गेला. त्यामुळे ओके. कुठे मला जेवढा वेळ मी माझ्या आईला आधी द्यायचे, तेवढा मी हं, देऊ हं. शकले नाही लग्नानंतर. हं, आणि मला हं. ते कळत होतं, की तिची म्हणजे अशी इच्छा होती, की माझ्या सासरी सगळ्यांनी मला तेवढंच मानाने वागवावं, तेवढ्याच हं, प्रेमाने हं. वागवावं, जसं मला हं, हं, हं. माझ्या आईनी मोठं केलंय. हं, आणि हं. ती भीती पण होती, की अरे संस्कृती इतकी वेगळी आहे. ते बरोबर. थोडेसे ट्रेडिशनल आहेत. तर त्याच्यामध्ये ती कशी काय मॅनेज करेल? ती इतकी हां. म्हणजे अशी स्वतःचं जे काय आहे ते सांगण्याची वृत्ती असलेली मुलगी आहे. तर तिचं बरोबर. कसं होईल? तर त्यामुळे ती जी घालमेल आहे ना, ती आय पुट मायसेल्फ इन माय मदर्स शूज. हं, बिकॉज हं. मी ते अनुभवलेलं नाहीये अजून. त्यामुळे मला राइट. कुठेतरी मी त्यावेळेला त्या काळात गेले, जिथे माझ्या आईला काय वाटलं असेल आणि ती पण तशीच आहे कणखर, ती पण शिक्षिकाच होती. ओके. मेनी कॉमन थिंग्स. राइट, राइट. तुमची काय होतं ना, तुम्ही मनात काय बोलताय मॅम ड्युरिंग दॅट संभाषण, की तो एक बेडरूमचा सीन आहे, की जिकडे हो. वेल आणि मग नंतर तिच्या सासरवाडी हां, तिला घेऊन जातात आणि मग हां. तुमचा जावई तिथे उभा आहे आणि हो. द डोअर इज अबाउट टू क्लोज आणि तो म्हणतो, की "तुम्ही येताय ना?" हां. ते इतकं सुंदर ते याह! जे काही एक्सप्रेशन होतं ना, म्हणजे ॲज अ प्रेक्षक तर मी फिदा आणि इट्स जस्ट युअर आईज आर स्पीकिंग सो मच. त्याच्यामुळे मला आय वाज लाइक रिअल लाईफमधली रेणुका शहाणे ही जी आई पण आहे, तिच्यातलं किती या पात्रासाठी उपयोग झाला. नाही, एक आई म्हणून डेफिनेटली ती जी भावना आहे ना, ती इरिप्लेसेबल आहे. आपण आपल्या मुलांबद्दल जे काही विचार करतो किंवा ज्या पद्धतीची काळजी असते, ती कुठल्याही दुसऱ्या इसमाबद्दल मला तरी माझ्या आयुष्यात मी अनुभवलेली नाहीये. आता कुठेतरी आईचं वय झाल्यामुळे आईबद्दल मला ती काळजी वाटते. म्हणजे अल्मोस्ट ॲज इफ आय एम हर मदर नाऊ. पण इट इज हं, एकदा आई झाल्यानंतर ते जे काय कळतं, की आपल्या म्हणजे पोटचं पोर आणि त्यांच्याबद्दल काहीही कुठेही वाईट होऊ नये ही जी भावना आहे, तर ती हं, तर डेफिनेटली म्हणजे जेव्हा मी आई झाले नव्हते, तेव्हा जर मला आई बनायचं एक कॅरेक्टर मिळालं असतं आणि मी झाले पण काही-काही चित्रपटात. पण हं. त्याचा आणि आजमध्ये खूप अंतर आहे. कारण एक ओके. लिव्ह्ड जर्नी जी आई म्हणून असते, त्याच्यामधून हं, खूप आपल्याला शिकायला मिळतं. आपल्या मुलांकडून खूप शिकायला मिळतं. त्यामुळे आपण एक माणूस म्हणून पण समृद्ध होतो. सो आय थिंक हं, दॅट आय कॅरी दॅट इन माय ॲक्टिंग नाऊ. आणि ह्या हं, पात्रासाठी तर ती खूपच उपयोगी पडली बिकॉज इट इज दॅट होल फीलिंग म्हणजे ते चिंता असेल, हं, इन्सिक्युरिटी असेल, ह्या सगळ्या ज्या हं, गोष्टी होतात आपल्या म्हणजे आता हं, माझी मुलं जेव्हा कधी-कधी काही गोष्टी आम्ही एकत्र करतो आणि मग आता जर का त्यांना वेळ नसेल किंवा ते त्यांच्या फ्रेंड्स बरोबर इकडे-तिकडे जातात. आमच्याबरोबर तेवढा वेळ नाही घालवत जितका आधी घालवायचे ते लहानपणी. तर त्यावेळेला असं वाटतंच ना, की ते लेटिंग गोची जी भावना आहे, ती तर आपल्याला हं, कळतेच ना. हं, हं. त्यामुळे ती लेटिंग गो आपण किती आणि कधी करायचं हीच ती जर्नी आहे, की हाऊ वी गो अबाउट लाईफ, लेटिंग आवर चिल्ड्रन गो लिटल बाय लिटल, अँड स्टिल करेक्ट. मेंटेनिंग द लव्ह अँड द कनेक्शन. ही वेब सीरीज लोकांनी बघावी यासाठी तुम्ही 2-3 सेंटन्समध्ये सांगा, की काय तुम्ही वेगळं तर घेऊन आलाच आहात त्याच्यात. सासू-सून, जावई आणि सासू आणि विहीणबाई यांचं मैत्रीतलं नातं. खूप सुंदर नातं दाखवलं गेलं हो, याच्यामध्ये. या. आता प्रेक्षकांसाठी याच्यामध्ये काय तुम्ही देऊ शकता अजून? काय सांगायचंय मला तुम्हाला? असं वाटतं, की अजूनही आपल्या भारतीय म्हणजे कुठेही
कुठेही हं, बसलेली भारतीय लोक असतात. हं, हं, त्यांच्यासाठी मुख्य केंद्रबिंदू असतो आपला कुटुंब. हं, आणि कौटुंबिक मालिका हल्ली हं, ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर बघणं खूप कमी झालेलं आहे. कारण हं, आपण काही मालिका एकत्र बघू शकत नाही. हं, वेगवेगळे विषय असतात, जे कधी-कधी हं, काही फक्त युवांसाठी असतात, काही फक्त पुरुषांसाठी असतात किंवा हं. वेगवेगळे विषय. पण एक कौटुंबिक विषय आणि असा विषय, की जो आपण आपल्या कुटुंबात बघायला आपल्याला आवडेल. नॉट आवडेल. जस्ट हां. वॉच ॲज अ व्ह्यूअर, बट टू हं, म्हणजे त्याच्यातल्या काय त्याचे जे गुण आहेत ते आपल्या कुटुंबात आपण आणू शकतो का? हं, हं. ह्याच्याबद्दल सुद्धा आपण ॲक्चुअली विचार करू शकतो. सो यू कॅन कॅरी दॅट फीलिंग ऑफ वॉर्म्थ, ऑफ सेलिब्रेशन मच आफ्टर यू फिनिश्ड वॉचिंग द सीरीज आय थिंक. सो I think आय it's थिंक दॅट्स beautifully व्हाय made. Yeah, yeah. या It's beautifully written, beautifully made, beautifully presented. Every character is relatable. And especially येस. तुमची जी आई तुम्ही तिथे पोर्ट्रे केली आहे, तर खूप सुंदर आय थिंक मोस्ट ऑफ द आया त्याला रिलेट करणार आहे. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट काय की कुठे कट नाहीये, काही कारस्थान नाहीये. इझिली एक्झॅक्टली. आहे कॅरेक्टर जितके कॅरेक्टर्स आहेत आणि एक्सेप्टन्स आहेत. तर हो. खूप छानरित्या तुम्ही सगळ्यांनी ते ॲक्चुअली पोर्ट्रे केलंय. आणि लायका थँक गोल्ड यू. रेडिओ तर्फे आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आम्ही सगळे उत्सुक आहोत ही वेब सीरीज बघण्यासाठी आणि आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा रेणुकाजी तुम्हाला. थँक यू. धन्यवाद खूप खूप. Thank you so much.